बीडमध्ये कोणाचीही दादागिरी चालू देणार नाही. बीड सरपंच हत्या प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा इशारा. आरोपी माझ्या कितीही जवळचा असला तरी फाशी द्या. संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. हत्या प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी करण्याची मागणी. परळीतील 118 बूथवर धनंजय मुंडेंनी मतदान होऊ दिलं नाही. परळीत मतदारांना बंदूक दाखवून पळवून लावलं. संजय राऊतांचा गंभीर आरोप. निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली. काहींचा मला राजकारणातून कायमचा उठवण्याचा प्रयत्न. मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीनंतर मंत्री धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. मुंडेंचा रोख नेमका कोणाकडे याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा. बीड हत्या प्रकरणावरून संजय राऊतांचे भाजपवर गंभीर आरोप. बीडमधील अर्बन नक्षलवाद्यांना भाजप आरएसएसचं संरक्षण आहे का? गुन्हेगारांचा सूत्रधार. मंत्रिमंडळात राऊतांची आक्रमक भूमिका. मुख्यमंत्री फडणवीसांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंचा अजित पवारांचा राजीनामा घ्यावा. बीडमधील वाढत्या गुन्हेगारीवरून राऊतांची मागणी. मुंडेंच्या मंत्रिपदाबाबत अजित पवारांनी निर्णय घ्यावा. निर्णय चुकल्यास अजितदारांना बरेच परिणाम भोगावे लागतील. सुरेश धस यांची प्रतिक्रिया.